पुढील 5 दिवस कोकण विदर्भासह मुंबई ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। मान्सूनने राज्याचा 92% भाग व्यापलेला आहे आणि विदर्भात अडकलेला मान्सून अखेर आता पुढे सरकल्याचं पाहायला मिळत आहे। पावसासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी। पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण विदर्भासह मुंबई ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। मान्सूनने राज्याचा 92% भाग व्यापलेला आहे आणि विदर्भात अडकलेला मान्सून अखेर पुढे सरकल्याचं पाहायला मिळत आहे। पावसासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, सध्या पावसाची स्थिती काय आहे, कारण पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। नक्कीच गौरी, जर बघितलं तर कोकणात जो आहे तळ कोकणात 6 जूनला जो मान्सून होता तो दाखल झालेला होता। त्यापूर्वी जर बघितलं तो 30 मेच्या दरम्यान तो केरळमधून पुढे सरसावत होता आणि तो आता जर बघितलं तर गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत। म्हणजे पण म्हणावा तसा पाऊस यावर्षी अजूनही सक्रिय झालेला नाही। अशी अपेक्षा आहे की जुलै महिन्यात हा पाऊस मुसळधार कोसळू शकतो। त्याचबरोबर पुढच्या काही दिवसामध्ये मुसळधार अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। मात्र जर बघितलं तर गेल्या काही दिवसात पाऊस हा म्हणावा तसा सक्रियपणे लागत नाही आहे। कोकणातही बघितलं तर कोकणातलं चित्र सुद्धा असंच दिसतंय की अधूनमधून पावसाच्या सरी जोरदार कोसळताना दिसत आहेत। मात्र जर पाऊस बघितलं सातत्याने जो पाऊस शेतीसाठी आवश्यक असतो तशा पद्धतीचा अजून पाऊस सक्रिय झाल्याचं दिसत नाही। मात्र पुढच्या काही दिवसात हा पाऊस सक्रिय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल गौरी। हो, नक्कीच विकास, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।